नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आज या ठिकाणी प्रथम वर्ष कला अर्थशास्त्र सत्र दुसरे या विषयाचे काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न किंवा MCQ क्वेश्चन्स पाहणार आहोत. चला तर पाहूया. पहिला प्रश्न काय आहे. टिंबटिंब खाते सामान्यतः व्यावसायिक समुदायासाठी असते. कुठल्या प्रकारचे खाते हे व्यावसायिक समुदायासाठी असते? बिझनेस कम्युनिटीसाठी. आपल्याकडे पर्याय आहे बचत ठेवी खाते, सेव्हिंग्ज डिपॉझिट अकाउंट. दुसरा आहे चालू ठेवी खाते म्हणजेच करंट डिपॉझिट अकाउंट. तिसरा आहे मुदत ठेवी खाते म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट. आणि चौथा आहे वरीलपैकी काहीही नाही. इथे जर आपण पाहिलं तर ऑप्शन बी चालू ठेवी खाते हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच व्यावसायिक समुदायासाठी करंट डिपॉझिट अकाउंट किंवा चालू ठेवी खाते हे सोयीस्कर असते, म्हणून सामान्यतः ते खाते त्यांच्यासाठी असते. त्याच्यानंतर वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे चालू खाते टिंबटिंबच्या नावाने उघडता येते. कोणाच्या नावाने आपण चालू ठेवी खाते किंवा करंट डिपॉझिट अकाउंट उघडू शकतो? आपल्याकडे पर्याय आहे एकमेव मालक संस्था. दुसरा पर्याय आहे सार्वजनिक आणि खाजगी मर्यादित कंपन्या. तिसरा आहे संयुक्त हिंदू कुटुंब, विश्वस्त किंवा क्लब. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे मी हायलाईट केलेलं नाही आहे उत्तराला. इथे आपल्याकडे पर्याय आहेत एकमेव मालक संस्था म्हणजे सिंगल प्रॉपर्टेरी फर्म्स असतात ते. त्याच्यानंतर दुसरं आहे सार्वजनिक आणि खाजगी मर्यादित कंपन्या म्हणजेच सार्वजनिक ज्या कंपन्या आहेत, पब्लिक सेक्टरच्या ज्या कंपन्या आहेत त्यांनासुद्धा ती मुभा आहे की ते चालू ठेवी खाते उघडू शकतात. आणि खाजगी मर्यादित ज्या कंपन्या आहेत त्यांनासुद्धा ती मुभा आहे. त्याच्यानंतरनं संयुक्त हिंदू कुटुंब आहे, ज्याला जॉईंट हिंदू फॅमिली आपण म्हणतो. त्यांनी एस्टॅब्लिश केलेल्या कुठले धंदे असतील किंवा व्यवसाय असतील तर त्यांच्यासाठीसुद्धा एक मुभा दिलेली आहे. त्याच्यानंतरनं ट्रस्ट्स ज्या असतात त्यांना ती मुभा आहे चालू ठेवी खाते उघडायची. आणि क्लब्स असतात त्यांनासुद्धा आहे. म्हणून इथे वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न आहे टिंबटिंब यांना बँकेत चालू खाते उघडण्याची परवानगी आहे. इथे सुद्धा परत त्या स्वरूपाचा प्रश्न आहे की कुठल्या संस्थांना बँकेत चालू खाते उघडण्याची परवानगी आहे? आपल्याकडे पर्याय आहे धार्मिक संस्थांना. दुसरं आहे धर्मादाय संस्था असतात त्यांना, ज्याला चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्स म्हणतो त्यांना. तिसरं आहे शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांना. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच धार्मिक संस्था असतील, धर्मादाय संस्था असतील, शैक्षणिक संस्था असतील, सर्वांनाच बँकेत चालू ठेवी खाते उघडण्याची परवानगी दिली गेलेली आहे भारतीय रिझर्व्ह बँकतर्फे. तर इथे आपण पाहिलं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये आपण त्या संस्था किंवा त्या कंपन्यांचे नावं पाहिलेले आहेत ज्यांना भारतीय रिझर्व्ह बँकेंनी चालू खाते बँकांमध्ये उघडण्याची परवानगी दिलेली आहे. म्हणजेच एकमेव मालक संस्था असेल, सार्वजनिक आणि खाजगी मर्यादित कंपन्या असतील, संयुक्त हिंदू कुटुंब असतील, ट्रस्ट्स असतील, क्लब्स असतील, धार्मिक संस्था असतील, धर्मादाय संस्था असतील, शैक्षणिक संस्था असतील, यांना सर्वांना चालू खाते उघडण्याची मुभा किंवा परवानगी ही भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण वळूया चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न आहे बँका सहसा टिंबटिंब खात्यावर व्याज देत नाही. व्याज देत नाही अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. बँका सहसा बचत खात्यावरती व्याज देत नाहीत. दुसरा पर्याय आहे चालू ठेवी खात्यांवरती व्याज देत नाहीत. तिसरा आहे मुदत ठेवी खात्यांवरती व्याज देत नाहीत. आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर आपण पाहिलं तर बँका सहसा चालू ठेवी खाते जे असतं ज्याला करंट डिपॉझिट अकाउंट म्हणतो त्या खात्यावर व्याज देत नाहीत सहसा. म्हणून ऑप्शन बी चालू खाते हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया पाचव्या प्रश्नाकडे. पाचवा प्रश्न आहे विशिष्ट रक्कम जमा करून ठराविक मुदतीसाठी उघडलेले खाते टिंबटिंब म्हणून ओळखले जाते. विशिष्ट रक्कम जमा करून ठराविक मुदतीसाठी उघडलेले खाते टिंबटिंब म्हणून ओळखले जाते. आपल्याकडे पर्याय आहेत आवर्ती ठेवी खाते म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट्स अकाउंट. दुसरं आहे मुदत ठेवी खाते म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट. तिसरं आहे बचत ठेवी खाते म्हणजेच सेव्हिंग्ज डिपॉझिट अकाउंट. आणि चौथा आहे वरीलपैकी काहीही नाही. इथे जर आपण पाहिलं तर दोन खूप महत्त्वाचे शब्द आहेत या प्रश्नामध्ये. विशिष्ट रक्कम आहे आणि ती जमा केलेली आहे ठराविक मुदतीसाठी. म्हणजेच मी इथे
मुदत ठेवी खाते याच्या संदर्भात बोलत आहे। विशिष्ट रक्कम आपण ज्यावेळेस जमा करतो एका ठराविक मुदतीसाठी आणि एखादे खाते उघडतो त्या खात्याला आपण मुदत ठेवी खाते किंवा फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट असे म्हणतो। म्हणून ऑप्शन बी मुदत ठेवी खाते हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर वळूया आपण 6व्या प्रश्नाकडे। 6वा प्रश्न आहे मुदत ठेवींसाठी किमान मुदत टिंबटिंब असू शकते। किती दिवसांची असू शकते किमान मुदत ठेवींसाठी? आपल्याकडे पर्याय आहे अ 7 दिवस, ब आहे 70 दिवस, क आहे 300 दिवस आणि ड आहे 600 दिवस। इथे जर आपण पाहिलं तर मुदत ठेवींसाठी किमान मुदत ही 7 दिवसाची असू शकते। म्हणजे कमीत कमी तुम्ही 7 दिवसांसाठी पैसे बँकेमध्ये मुदत ठेवीच्या स्वरूपात ठेवू शकता। त्याच्यानंतर आपण वळूया 7व्या प्रश्नाकडे। 7वा प्रश्न आहे विविध मॅच्युरिटीजच्या देशांतर्गत मुदतीच्या ठेवीवरील व्याजदर ठरविण्यासाठीचे व्यावसायिक बँकांना मोकळे टिंबटिंबनी दिले आहे। म्हणजेच विविध प्रकारच्या ज्या मॅच्युरिटीजचे लोकल ज्याला आपण म्हणतो किंवा डोमेस्टिक ठेवीवरील व्याजदर आहे ते व्याजदर ठरवण्याची मुभा व्यावसायिक बँकांना कोणी दिलेली आहे? आपल्याकडे पर्याय आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक, दुसरा आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, तिसरा आहे जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँक आणि चौथा आहे वरीलपैकी काहीही नाही। इथे जर आपण पाहिलं तर विविध मॅच्युरिटीच्या देशांतर्गत मुदतीच्या ठेवींवर व्याजदर ठरवण्याचे जे मोकळेपणा किंवा जी एक लिबर्टी दिलेली आहे बँकांना, व्यावसायिक बँकांना, ती भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेली आहे। म्हणून ऑप्शन ए भारतीय रिझर्व्ह बँक हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण वळूया 8व्या प्रश्नाकडे। 8वा प्रश्न आहे मुदत ठेवीची मुदत पूर्ण होईपूर्वी किंवा ती मुदत पूर्ण होण्यापूर्वी मुदत ठेवीच्या अकाली पैसे काढण्याच्या बाबतीत टिंबटिंब आकारले जाते। एखादी मुदत ठेवी असेल म्हणजेच समजा मी 50,000 एका वर्षासाठी मुदत ठेवीच्या स्वरूपात बँकेत ठेवलेले असतील, ती 1 वर्षाची कालावधी पूर्ण होण्याच्या पूर्वी जर मी त्या मुदत ठेवीची पैसे अकाली काढायचे जर ठरवले तर त्या बाबतीत टिंबटिंब आकारले जाते। आपल्याकडे पर्याय आहे दंड नाही आकारले जाते, दुसरा आहे दंड आकारले जाते, तिसरा आहे हप्त्यांमध्ये पैसे परत दिले जातील बँकेकडून आपल्याला आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही। इथे जर पाहिलं तर मुदत ठेवीची जी मुदत पूर्ण होण्यापूर्वी आपण मुदत ठेवीची अकाली पैसे काढायची जी बात आहे ती जर झाली तर आपल्याकडनं दंड आकारले जाते। म्हणून ऑप्शन बी दंड हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण 9व्या प्रश्नाकडे। 9वा प्रश्न आहे मेट्रो आणि शहरी शाखांमध्ये किमान ठेवीची पावती रुपये टिंबटिंब आहे। किमान ठेवीची पावती टिंबटिंब रुपये इतकी आहे। आपल्याकडे पर्याय आहेत 10,000 रुपये, म्हणजेच मी इथे मुदत ठेवीच्या संदर्भात हा प्रश्न विचारला गेलेला आहे। मेट्रो आणि शहरी शाखांमध्ये किमान ठेवी ज्या आपण मुदत ठेवीच्या स्वरूपात ठेवणार आहे बँकेच्या खात्यांमध्ये, ती शहरी आणि मेट्रो भागांमध्ये किती रुपयापर्यंत असू शकते, किती दिवसांसाठी असू शकते? आपण हे मागील प्रश्नात पाहिलं होतं, किमान 7 दिवसांसाठी आपल्याला ठेवावे लागते। तर इथे आपल्याकडे पर्याय आहेत 10,000 रुपये किमान ठेवावे लागतील मेट्रो आणि शहरांमध्ये, दुसरा आहे 20,000 रुपये, तिसरा आहे 50,000 रुपये, चौथा आहे 1,00,000 रुपये। तर इथे आपण पाहिलं तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मेट्रो आणि शहरी शाखांमध्ये किमान मुदत ठेवीची जी पावती आहे ती रुपये 10,000 इतकी आहे। म्हणून ऑप्शन ए 10,000 रुपये हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर 10वा प्रश्न जो स्वाभाविक प्रश्न आहे, आपण जर मेट्रो आणि शहरी भागांमध्ये किंवा शाखांमध्ये जर पाहिलं तर किती किमान मुदत ठेवीची आपल्याला पावती किंवा मुदत ठेवीच्या स्वरूपात पैसे ठेवावे लागतात हे आपण 9व्या प्रश्नात पाहिले। तर स्वाभाविक प्रश्न आहे की ग्रामीण आणि निम्न ग्रामीण भागात काय परिस्थिती असू शकते, किंवा वयोवृद्ध असतात किंवा ज्येष्ठ नागरिक असतात त्यांच्यासाठी काय मुभा आहे का? तर 10वा प्रश्न त्याच्याच स्वरूपात आहे किंवा त्या संदर्भात आहे। ग्रामीण आणि निम्न ग्रामीण भागातील आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी किमान ठेवीची पावती रुपये टिंबटिंब इतकी आहे। हे परत मी हा प्रश्न सांगतो की मुदत ठेवीच्या संदर्भात हा प्रश्न विचारला गेलेला आहे की किमान मुदत ठेवीची पावती किती रुपये ग्रामीण किंवा निम्न ग्रामीण भाग असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी किती आहे? आपल्याकडे पर्याय आहे 2,000 रुपये, 5,000 रुपये, 10,000 रुपये आणि 20,000 रुपये। इथे मी हायलाईट केलेलं नाही आहे, पण याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 5,000 रुपये। म्हणजेच जर आपण ग्रामीण भागात किंवा निम्न ग्रामीण भागात आणि आपण जर ज्येष्ठ नागरिक आहोत तर किमान
मुदत ठेवीची जी पावती आहे किंवा जी रक्कम आहे ती ग्रामीण आणि निम्न ग्रामीण भागात व ज्येष्ठ नागरिकांसाठी 5,000 रुपये इतकी आहे आणि मेट्रो आणि शहरी शाखांमध्ये ती ठेवी 10,000 रुपये इतकी आहे. तर 9व्या आणि 10व्या प्रश्नामध्ये खूप महत्त्वाचा मुद्दा आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 11व्या प्रश्नाकडे. 11वा प्रश्न आहे, टिंबटिंब खाते ही एक प्रकारची मुदत ठेवी असते जिथे ग्राहक नियमितपणे निश्चित रक्कम जमा करतात. ही एक प्रकारची मुदत ठेवीच असते, पण इथे ग्राहक नियमितपणे निश्चित रक्कम जमा करतो किंवा करते. आपण मुदत ठेवी जी पाहिली होती, ज्याला फिक्स डिपॉझिट अकाउंट आपण म्हटलं, तिथे आपण काय करत होतो, एकदाच लमसम अमाऊंट काय असेल ती त्या खात्यामध्ये जमा करत होतो. पण इथे तसं होत नाही. इथे काय होतं की टिंबटिंब खाते एक प्रकारची मुदत ठेवी असते जिथे ग्राहक नियमितपणे निश्चित रक्कम जमा करतात. म्हणजे मी दर महिन्याला काही एक विशिष्ट रक्कम जमा करत आहेत तशा खात्यांमध्ये. त्या खात्याला आपण काय म्हणतो, आवर्ती ठेवी खाते, मुदत ठेवी खाते, बचत ठेवी खाते किंवा वरीलपैकी काही नाही. इथे जर पाहिलं तर आवर्ती ठेवी खाते किंवा रिकरिंग डिपॉझिट अकाउंट असं आपण त्याला म्हणतो. ते अशा स्वरूपाचं अकाउंट आहे जिथे आपण ग्राहक म्हणून नियमितपणे निश्चित रक्कम जमा करतो. म्हणून आवर्ती ठेवी खाते हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 12व्या प्रश्नाकडे. 12वा प्रश्न आहे, सर्व बँकांसाठी आवर्ती ठेवींसाठी किमान रक्कम आणि किमान मुदत टिंबटिंब आहे. सर्व बँकांसाठी आवर्ती ठेवींसाठी किमान रक्कम आणि किमान मुदत टिंबटिंब इतकी आहे. तर ती किती आहे किमान रक्कम आणि किमान मुदत? ती आपल्याकडे पर्याय आहेत. ती सगळ्यांसाठी समान आहे, ती सगळ्यांसाठी वेगळी आहे, बोलू शकत नाही ती किती आहे, आणि चौथं वरीलपैकी काही नाही. तर सर्व बँकांसाठी आवर्ती ठेवी, ज्याला आपण रिकरिंग डिपॉझिट अकाउंट म्हणतो, त्याच्यामध्ये किमान रक्कम आणि किमान मुदत ही वेगळी आहे. म्हणजे ही बँक टू बँक वेरी करणार की कुठल्या बँकनी किती रक्कम ही किमान रक्कम ठरवायची आणि किती दिवस ही किमान मुदत ठरवायची आवर्ती खात्यांच्या संदर्भामध्ये, म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट्स अकाउंटच्या संदर्भामध्ये. तर ही प्रत्येक बँकांसाठी वेगळी आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 13व्या प्रश्नाकडे. 13वा प्रश्न आहे, आवर्ती ठेवी खात्यात मुदतीच्या शेवटी व्याजासह टिंबटिंब दिले जाते. म्हणजेच आवर्ती खातं जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्याज तर मिळणार, जे आपण पैसे महिने दर महिने जमा करतोय त्याच्यावरती, पण अजून काय मिळते आपल्याकडे? पर्याय आहे कौतुक प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिसिएशन. दुसरं आहे परिपक्वतेची बेरीज म्हणजेच मॅच्युरिटी सम किंवा अमाऊंट जे असेल आपण जी दर महिना भरत होतो ती. तिसरा आहे विनामूल्य चेकबुक म्हणजेच फ्री चेकबुक. आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर पाहिलं आपण तर आवर्ती ठेवी खात्याच्या मुदतीच्या शेवटी व्याजासह आपण जे काही पैसे महिने दर महिने जमा केलेले आहे, म्हणजेच मॅच्युरिटी झालेली जी अमाऊंट आहे, म्हणजेच परिपक्वतेची जी बेरीज आहे ती सुद्धा दिली जाते. म्हणजेच आपल्याला जे आपण महिन्याला, फॉर एक्झाम्पल मी दर महिना 1,000 रुपये जमा करत होतो 12 महिन्यासाठी, तर मला ते 12,000 मिळतील प्लस त्या 12 महिन्यांचं जे काही ठरवलेलं व्याज असेल ते सुद्धा त्याच्याबरोबर दिलं जातं. म्हणून ऑप्शन बी परिपक्वताची बेरीज हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 14व्या प्रश्नाकडे. 14वा प्रश्न आहे, आवर्ती ठेवींसाठी खात्यातील नियतकालिक किंवा मासिक हप्त्या टिंबटिंब रकमेसाठी करता येतात. म्हणजेच ही जी रिकरिंग डिपॉझिट अकाउंट आहे तिथे त्या खात्यात आपण मासिक हप्ता जो आहे तो किती रकमेचा करू शकतो. इथे आपल्याकडे पर्याय फक्त 10 रुपयाचा करू शकता, कमीत कमी म्हणजे किमान इथे आहे. नियतकालीन किंवा मासिक हप्ते जे आहेत त्याची किंमत फक्त 10 रुपये, फक्त 20 रुपये, फक्त 30 रुपये आणि चौथा आहे 50 आणि त्याहून अधिक रुपये. इथे जर आपण पाहिलं तर आवर्ती ठेवींसाठी खात्यातील नियतकालीन किंवा मासिक हप्त्यांसाठी आपण कमीत कमी 50 रुपये आणि त्याहून अधिक तिथून पुढे, म्हणजे 50 आणि तिथून पुढे एवढी रक्कम तिथे जमा करू शकतो. तर इथे आपण पाहिलं की आवर्ती खात्यांमध्ये आपल्याला कमीत कमी 50 रुपये आणि तिथून पुढे आपण जमा करू शकतो नियमितपणे दर मासिक हप्त्याला. तर तुम्हाला जो मासिक हप्ता असेल तो 50 रुपये आणि त्याहून अधिक असू शकतो. तर इथे आपण शेवटच्या प्रश्नाकडे आता वळूया. शेवटचा प्रश्न आहे, आवर्ती ठेवी खात्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते सत्य आहे? रिकरिंग डिपॉझिट अकाउंटच्या संदर्भात कुठल्या गोष्टी सत्य आहेत? पहिला आपल्याकडे पर्याय आहे, एकदा निश्चित केलेल्या हप्त्यांची संख्या बदलू शकत नाही. म्हणजे समजा मी आता डिसाईड केलं होतं की ह्या महिन्यापासून मी रिकरिंग डिपॉझिट अकाउंट सुरू करतो आहे, म्हणजेच जून महिन्यापासून, तर आणि मला ते 12 महिन्यांसाठी हवं आहे. तर नंतरनं मी ते जे 12 महिन्यांचे जे मी हप्ते घेतलेले आहेत आवर्ती खात्याच्या संदर्भामध्ये ते बदलू शकत नाही मी.
हा पहिला मुद्दा आहे. म्हणजेच मला इथून पुढे 12 महिने तेवढे पैसे जमा करावे लागणार आहेत. मला जर नंतर परत त्याला रिन्यू करायचं असेल तर मी परत रिन्यू करू शकतो, पण मधी बंद नाही करू शकत किंवा कमी नाही करू शकत ते हप्ते. म्हणजे बंद करायचं असेल तर मी करू शकतो, बदलू शकत नाही हप्ते. त्याच्यानंतरनं दुसरं आहे पासबुक रिकरिंग डिपॉझिट अकाउंटसाठी दिले जाते, एक वेगळे पासबुक दिले जाते आवर्ती ठेवीच्या डिपॉझिट अकाउंटसाठी. त्याच्यानंतरनं व्याजावर कर लागू शकते. म्हणजेच जे काय तुम्ही रेट ऑफ इंटरेस्ट या खात्यावरती तुमच्या जमा होईल ते विशिष्ट कायद्याच्यानुसार, इन्कम टॅक्स ॲक्टच्या नुसार जर ते एक विशिष्ट रकमेपेक्षा जास्त असेल तर त्याच्यावरती तुम्हाला व्याजावर कर भारत सरकारकडे जमा करावं लागेल. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर वरीलपैकी सर्व ज्या गोष्टी आहेत त्या बरोबर आहेत आणि त्या सत्य आहेत, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच आवर्ती ठेवी खाते जर तुमच्याकडे असेल तर तिथे एकदा निश्चित केलेल्या हप्त्यांची जी संख्या आहे ती तुम्ही बदलू शकत नाही. त्याच्यानंतरनं पासबुक रिकरिंग डिपॉझिट अकाउंटसाठी दिले जाते आणि जे काही व्याज असेल त्याच्यावरती तुम्हाला कर्ज भरावा लागू शकतो. तर इथे आपण 15 खूप महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. नेक्स्ट सेशनमध्ये आपण काही अजून महत्त्वाचे प्रश्न पाहूयात. तर भेटूया तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये. धन्यवाद.